राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हजारो महिला गायब झाल्यात अध्यक्ष महाराज। त्याची साधी नोंद नाही अध्यक्ष महाराज। आणि म्हणून महाराष्ट्र हे महिलांसाठी असुरक्षित झालेलं आहे का? आणि सरकारने तातडीने याच्यावरचं उत्तर देण्यासाठी आम्हाला सगळं कामकाज बाजूला ठेवून संधी द्यावी। त्याला जास्त पाठीशी घातलं अध्यक्ष महाराज तर त्रास होतो, मला माहिती आहे। तिथं अध्यक्ष महाराज मी तिथं बसलो होतो म्हणून मला माहिती आहे। म्हणून तुमची तब्येत चांगली व्हायची असेल अध्यक्ष महाराज, सरकारला तंबी द्या अध्यक्ष महाराज। या सरकारला काही घेणं देणं नाही, सगळे समोरचे सगळे बेंच खाली आहे अध्यक्ष महाराज। फक्त सुधीर मुनगंटीवार एकच ऍक्टिव्ह आहेत अध्यक्ष महाराज या सभागृहात। माझा अनुभव मी सांगतो तुम्हाला, थोडा आमचाही घेत जा अनुभव अध्यक्ष महाराज। 15 व्यक्तींनी एका 40 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करून तिला मारण्यात आलं अध्यक्ष महाराज। सरकार झोपलं अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज का परवा पुण्याच्या एका प्रकरणामध्ये फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला या रेपिस्ट आरोपीला ट्रिपल फाशीची सजा दिली गेली आणि त्याचं आपण सगळ्यांनीच सरकारचं आणि माननीय न्यायालयाचं धन्यवाद केला अध्यक्ष महाराज। त्याच्या दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरणी जो 15 व्यक्तींनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला अध्यक्ष महाराज। राज्यामध्ये महिला लहान मुली ह्या असुरक्षित आहे अध्यक्ष महाराज। चित्र भयावह आहे अध्यक्ष महाराज। आणि म्हणून त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांना आम्ही ती विनंती केली होती की एका प्रकरणात आपण दिलेले आहे, पण जे काही राज्यामध्ये असे प्रकरण आहेत अशा सगळ्या याच्यामध्ये फास्ट्रॅक चालू करून अशा आरोपीवर कारवाई आपण करायला सुरुवात झाली तर अशा पद्धतीचं पाप या महाराष्ट्रात होणार नाही। सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं महिला आणि मुली असुरक्षित असतील तर अध्यक्ष महाराज हा एक प्रकारचा आपल्या महापुरुषांचा अपमान आहे अध्यक्ष महाराज। आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो अध्यक्ष महाराज, हा गुन्हा फार मोठा आहे अध्यक्ष महाराज। अधिवेशन चालत असताना या पद्धतीची घटना होणं आणि सभागृहाने आणि सरकारने त्याची दखल न घेणं हा एक प्रकारचं खऱ्या अर्थानं त्या पापाचे वाटेकरी आपण ठरवू अध्यक्ष महाराज। आणि म्हणून अशा या सगळ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर महिला असुरक्षित असणं, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हजारो महिला गायब झाल्यात अध्यक्ष महाराज। त्याची साधी नोंद नाही अध्यक्ष महाराज। आणि म्हणून महाराष्ट्र हे महिलांसाठी असुरक्षित झालेलं आहे का? अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आहे। आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महाराज या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून याला आम्हाला विस्तृत माहिती देण्यासाठी आणि सरकारने तातडीने याच्यावरचं उत्तर देण्यासाठी आम्हाला सगळं कामकाज बाजूला ठेवून संधी द्यावी ही आग्रहाची विनंती करायला मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज मला माहिती आहे तुमचा गळा चांगला नाही आहे, सर्दी आहे, ताप आहे, तुम्हाला मला माहिती आहे, पण ही गोष्ट गंभीर आहे अध्यक्ष महाराज। आणि आपण त्याची दखल घ्यावी। आपण आम्हाला न्याय नाही दिला तर कोणाला देणार अध्यक्ष महाराज? सरकारला जास्त पाठीशी घातलं अध्यक्ष महाराज तर त्रास होतो, मला माहिती आहे। तिथं अध्यक्ष महाराज मी तिथं बसलो होतो म्हणून मला माहिती आहे। म्हणून तुमची तब्येत चांगली व्हायची असेल अध्यक्ष महाराज, सरकारला तंबी द्या अध्यक्ष महाराज। हे सरकार एकदम बघा अध्यक्ष महाराज किती सुस्त सरकार आहे। या सरकारला काही घेणं देणं नाही, सगळे समोरचे सगळे बेंच खाली आहे अध्यक्ष महाराज। फक्त सुधीर मुनगंटीवार एकच ऍक्टिव्ह आहेत अध्यक्ष महाराज या सभागृहात। आणि सगळं सरकार बघा अध्यक्ष महाराज, समोरचे सगळे बेंच खाली आहेत। आणि म्हणून तुम्ही अध्यक्ष महाराज तब्येत चांगली व्हायची असेल तुम्हाला अध्यक्ष महाराज, माझा अनुभव मी सांगतो तुम्हाला, थोडा आमचाही घेत जा अनुभव अध्यक्ष महाराज। तुम्ही आम्हाला फार काही सांगता इकडे अध्यक्ष महाराज, तुम्ही आमचा अनुभव घ्या, तुम्ही यांना तंबी द्या। आता हे अध्यक्ष महाराज हे भयानक घटना या महाराष्ट्रात झाली। 15 व्यक्तींनी एका 40 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करून तिला मारण्यात आलं अध्यक्ष महाराज। इतकं भयानक कृत्य या महाराष्ट्रात घडलं आणि सरकार झोपलं अध्यक्ष महाराज। या सरकारला तंबी आपण दिली पाहिजे, नाही तर आम्हाला स्थगनावर बोलायला संधी द्या अध्यक्ष महाराज। ठीक आहे, काय काय पुढं तुम्ही दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मी तब्येतीची पूर्ण काळजी घेईन आणि सरकारला पण असं निर्देश देईन की आपण दिलेल्या माहितीची गंभीर दखल घेत उचित उपाययोजना त्वरित करावी। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा।